नमस्कार, मी डॉक्टर संजीवनी राजवाडे, मुंबई विलेपार्ले इथून मी आणि माझे मिस्टर हर्ष राजवाडे आम्ही दोघं या सहलीसाठी आलेलो आहोत। आमच्यावर असणारा सावरकरांचा प्रभाव, सावरकरांचं प्रेम, अंदमानाविषयी असणारं कुतूहल आणि शरद पोंक्षे आणि पार्थ ह्या दोघांच्या व्याख्यानांची ओढ, अशा या त्रिकोण जो आहे हा पुढे नेण्याकरता जेव्हा आम्ही विचार करायला लागलो तेव्हा शब्दामृतचं नाव आमच्या समोर आलं। त्याची डिटेल माहिती पत्रिका सुद्धा आमच्याकडे आली आणि ते वाचल्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की येस, आपण जे शोधत होतो ते नक्की हेच आहे। बुकिंग केलं, इकडे पोचल्यानंतर सगळे शिलेदार ज्या प्रेमाने तिथे आम्हाला रिसीव करायला आले होते तो एक आगळा वेगळा क्षण होता। बहुतेक इतर यात्रा कंपनींमध्ये असा क्षण नसतो। येताना माहिती होतं ही काही कुठली 5 स्टार क्रूज किंवा 5 स्टार हॉटेलची यात्रा नाही। ह्या यात्रेचा मुख्य उद्देश आहे की अंदमान सावरकर यांच्याविषयी आपण अधिकाधिक जाणून घ्यायचं आहे आणि त्याच्या सोबतीला आपण अंदमानचं निसर्ग सौंदर्य जे आहे ते अनुभवायचं आहे। तेव्हा या 6 दिवसांमध्ये जी व्याख्यानं झाली ती ज्या तऱ्हेने सादर केली गेली, बाकी दुसरा सुद्धा दिनक्रम जो होता त्या दिनक्रमामध्ये प्रत्येक गोष्ट ज्या पद्धतीने आणि ज्या परफेक्शननी सांभाळली जात होती, म्हणजे एस्पेशली वेळ की म्हणजे त्या वेळेला शिट्टी वाजणार म्हणजे वाजणार आणि तुम्ही निघणार म्हणजे निघणार। मला वाटतं ही शिस्त पाळणं हे सुद्धा गरजेचं असतं, तरच ती सहल सर्वार्थाने सफल होऊ शकते। निरनिराळ्या ठिकाणी आपण गेलो, निरनिराळ्या बेटांवर गेलो, तिथे देखील आपले व्याख्याते आपल्याबरोबर होते। म्हणजे ते इथे हॉटेलवर बसून राहिले, आपण कुठेतरी उन्हातानात फिरतो आहोत असं नव्हतं। ते देखील तुमच्याबरोबर त्या गोष्टींचा अनुभव घेत होते, त्याविषयी तुम्हाला समजवत होते। आणि आजचा हा शेवटचा दिवस, सेल्युलर जेल आपण सावरकरांची बघायला इथे आलो आणि याचं वैशिष्ट्य असं की जेव्हा आम्हाला त्या कोठडीमध्ये बसायला दिलं आणि शरदजींनी सांगितलं की सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून अर्धा तास तुम्ही त्याचा अनुभव घ्या, तर हा अनुभव नव्हता, ही अनुभूती होती ज्यामध्ये प्रत्येक माणसाने स्वतःच्या आयुष्याचा सुद्धा विचार केला असेल आणि त्याची कंपॅरिझन मला वाटतं सावरकरांच्या आयुष्याशी केली असेल। तेव्हा आजचा हा दिवस आमच्यासाठी आणखीन संस्मरणीय झाला आणि ह्यानंतर आज शरदजींचं जे समारोपाचं व्याख्यान आहे त्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत। एक सूचना आहे, आपण जसं सावरकरांविषयी हा कार्यक्रम राबवतो आहोत तसाच शिवाजी महाराजांवर देखील त्यांचे गड किल्ले, त्यांचा राज्याभिषेक आणि त्यांनी निरनिराळे रचलेले व्यूह, कट आणि ह्या सर्वाविषयी देखील असाच एक कार्यक्रम सुरू करण्यात यावा। त्यांना शरदजींच्या बोलण्यामध्ये किंवा पार्थजींच्या बोलण्यामध्ये अनेक वेळेला शिवाजी महाराजांचा संदर्भ येतो, तर तीच ओढून आपण हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर अशाच रीतीने जर केलात तर नक्की सगळ्यांना आवडेल। शब्दामृतच्या सर्व टीम मेंबर्सना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सो मच।